हा हा बिल्डिंग बघा, बिल्डिंग बघू शकताय. ही बारकी बारकी ब्लॉक दिसतात नाही, ती एक लाईट, ती एक लाईट म्हणजे एक फ्लॅट आहे, फ्लॅट. आणि किती फ्लॅट आहे बघा तुम्ही. आता थांबलाय मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघा मस्तपैकी बसले बगीच्यामध्ये आणि हे सगळं मागचं लॉन बघू शकताय. आज आपली गाडी भरायची नाही काय नाही, आपण एकदम मस्तपैकी आपलं मुंबईतलं काम झालेलं आहे आणि आपण आले मुंबईच्या लॉनमध्ये. असं काहीच नाही मित्रांनो, काम तर 100% झाले, पण मल्हार अजून गुजरातला भरून गेला नव्हता. त्याला मुंबईत 2 दिवस माल मिळाला नाही, त्यामुळे ते सांगलीतच मुंबईतच होता. मग तो म्हटला चल गुजरातला जाऊन येऊया, मस्तपैकी फिरून या. तर ठीक आहे म्हटलं. मग काय मध्ये भेटला तो. आता आले त्या संग कंपनीत भरायला. आता मस्तपैकी गाडी लावल्या बघा. तुम्हाला गाडी दाखवतो. बघा गाडी तिथं लागलेली आहे भरायला, बघू शकता तिथं गाडी तिथं पुढे लागल्या भरायला, टाईल्स भरायला लागल्यात. आणि हे इथं सगळं लॉन आहे सोडा. इथं मस्तपैकी या कंपनीत झाडं बिडं भरपूर आहेत इथं, त्यामुळे बसले इथं बाकड्यावर. 4 गाड्या लागल्यात. इथं कसं आहे, ब्लॉक 2च आहेत, 2 ब्लॉकमध्ये 4 गाड्या लागल्यात. आणि इथं विषय कसा आहे, एका ब्लॉकमध्ये 2 गाड्या बसतात. आता आम्ही जिथं लावल्या का नाही, ती ह्या साईडला घासून लागल्या आणि आमच्या बरोबर डाव्या साईडला ते एक 14 टायर लागल्या. 2 12 टायर आणि 2 14 टायर गाड्या अशा लागल्या तिथं भरायला. आणि आम्हाला तिथं कागद खोल म्हणाल पण काय खोलायला लागलं नाही, तरी काहीतरी ॲडजस्ट करून बसवले, त्यामुळं खोलायचं तर काही विषय आला नाही. बाकी सगळ्या गाड्या इथं ओपन आहेत. एक तेवढी गाडी पॅक आहे, बाकी सगळ्या ओपन आहेत. म्हणजे आपली एक आणि पलीकडची ह्या 2 पॅक आहेत आणि ह्या 2 ओपन गाड्या आहेत. आणि ही आत्ता एक ओपन गाड्या आल्या, तर बघू शकता तुम्ही. असा विषय हा. यो मल्हार आत टाईल्स बघून घ्यायला लागलाय कसे भरतात काय. आणि मी आपलं बसलो इथं लॉनमध्ये. लॉन म्हणजे जरा गार हवा खात बसलो. कसं आहे, मुंबईत उकडते एवढं सांगतो तुम्हाला, लय म्हणजे लय उकडते. त्यात गाडीत आणि केबिनमध्ये बसलं की अजून उकडायला चालू होते, म्हणून निवांत बसलो बघा इथं येऊन लॉनमध्ये. आता आपण मस्तपैकी आवरून ते ना आलतो सोडा तिथनं येताना. आता मल्हार म्हटलं रस्त्यात भेटलाय काय, आता घरी जाऊन तर काय करायचं म्हटलं, मस्तपैकी जरा जाऊन येऊया गुजरात, फिरून येऊया. पहिल्यांदाच चाललोय, काय विषय काय होते काय नाही बघूया. मल्हार पण असते एकटाच, म्हणलं एकाला 2 होत्यात. जाऊन येऊया मस्तपैकी फिरून बिरून. कसं काय मित्रांनो, बघा तिकडं अर्षद भाऊ आपले काच पुसाल्यात. तिकडं बघा तिथं आहेत काच पुसाल्यात. आपण जायचं आता, म्हणजे लोडिंग चालू आहे. कसं पुसते आमचं लेकरू, काय तर म्हणाले म्हणून सोडा बोंबलू. हां काय हां, ते दुसऱ्याने मारायचं त्याच्यावर. खांद्याला कापड आहे, 3 कापड मारावं लागतात. पहिला डोळा पुसायचा द्यायचा ना, आणि नंतर मग ते आता हातात जे आहे त्यांच्या हातात आहे बघा त्यांच्या, ते मारायचे. त्याच्यात पूर्ण पाणी काढून घ्यायचं. आणि मग 3 नंबर त्यांच्या खांद्याचे कापड आहे, ते चांगलं कापड आहे, स्पेशल कापड आहे, ते 100 रुपये देऊन घेतले. ते मारायचं म्हणजे कोलिनसारखं स्वच्छ निघते. आणि डायरेक्ट तुमचं कोलिन असलं तर 1 नंबरच, कोलिन असलं तर अजून त्याच्याने चांगलं निघते. असा विषय हे सब. बघा इथं लोडिंग लागली. पोरगं लय कष्ट करते आमचं. कष्ट अर्षद भाऊ जाम पुसा, त्रास झाला नाही पाहिजे बघा. चमकलं तर तुला चमकेल, त्यामुळं कोपरा पोचवा. या कोपरा हां, नेट हां बाई. इथं दाग दिसायला सबचले, कॅमेऱ्यात पण दिसायला. हे जरा मित्रांनो, हे दाग असे येतात सोडा. हे परत आणि मारायचं कापड बघा. हे असं म्हणजे ते कसं आता जरा ओल्ले का त्यामुळे येते बारीक मध्ये, पण परत आणि मारलं ना कापड चिल होते. होय पेपरनं पण ते कसं सांभाळायला लागते हो. पेपर घ्या, कॉलिन घ्या, आणि दोघं अडचण डीक होत्या त्यात, ती आणि घ्या म्हणजे. मित्रांनो गाडी आता मस्तपैकी अजून लोड व्हायला लागल्या, 2 तास लागणार आहे. मग आता तिथं बाहेर गरज नाही सोडा, फरशा भरायला लागल्यात. तिनं लई शिकवायला गेले ते आम्हाला शिकवायल्यात. हा असा विषय व्हायला लागलाय. काय म्हणायला लागले ते काय म्हणले नाही, मी माझ्या आमच्या लोड करतो, तुम्ही जावा बिंदास जावा, नंतर वेळ होईल तुम्हाला. आणि असा विषय आहे की पूर्ण कंपनी बघा. कंपनीत तर अडचण काय म्हणजे काय सुद्धा नाही, आणि स्वच्छ पण आहे कंपनी, 1 नंबर आहे. गार्डन तर 1 नंबर आहे. मगाशी तुम्ही बघितलं सोडा तसं. हे बघा झाडं तर रात्र झालं एवढे काय दिसत नाही. चाललोय आम्ही आता जेवायला. आता जेवून ते गाडी बाहेर काढणार आणि मुंबईमध्ये येईन करणार. होय 2 तास जाते सोडा. मुंबईमध्ये येईन करायची. काल आमचं स्वप्न काय, नो एंट्री मध्ये आपलं स्वप्न काय,
काल रात्री सोडायची आज रात्रीच जाते नाही काय माहिती नाही जाते आता भरपूर जाते सोड काय विषय नाही पण आपली गोष्ट आहे. तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही आले बघा जेवायला. अजून जाऊ हा बघू विषय काय लक्झरी खाणार. हे बघा आमच्या अर्षद दादा खायल्यात. अर्षद दादा घास खावा. जेवण पोट भेटला ना. जेवण तर चांगलं आहे. रस्त्याच्या बाबतीत म्हणला सातारा सांगली कोल्हापूर तिथं विषय टॉपचा असते. इकडं काय नाही मुंबईला उगा आता पोटाला काय नाही म्हणून खायला लागतं. चांगला थोडा बऱ्यापैकी अबू कार्ड म्हणजे तिने आत नका पे करून मारलं पाहिजे. मित्रांनो कसा विषय माहिती काय आपल्या बाजूला आहे ना रस्ता ते अनलिमिटेड मिळतो. इथंपासून मिळत नाही एवढा विषय. जेवण एक नंबर आहे. बादशाह जेवण बादशाह म्हणजे चांगलं ती मल्हारची भाषा मल्हाररावची भाषेची. तर मित्रांनो ह्यो आहे बघा गोवा रोड मुंबई गोवा रोड आणि आम्ही आता ह्या रोडवरनं चालत चाललोय. मगाच त्या हॉटेलवर होतो आणि मंचीला हॉटेल लवकर मिळले असं मिळले तसं मिळले काय नाही. आता जस्ट हॉटेल सोडले थोडं पुढं आले 500 मीटरवर आणि 2 किलोमीटर पुढे जायचं चालत ब्रिज क्रॉस करून मग त्या ब्रिज नंतर आणि 1 किलोमीटरवर कंपनी आहे ती डाव्या साईडला. मुंबईच्या बाजूला बाहेर फिरायला पण भीती वाटते. आता हे मोबाईल असं काढून बोलायला लागले तरी भीती वाटते कारण की आता माणसं नाहीत म्हणून कधी कुठनं येऊन मोबाईल घेऊन पळून जाईल. त्या आयफोन आहे सोडा काय होत ना पण एकदा गेला तो काय पोलीस कंप्लीट करून घालता येत नाही. आणि आता जाऊच तर जेवते आमचं तर डायरेक्ट गाडी पण गेल्यावर तर मला बोलतो. आता इथं पुढं गर्दी ते नसत्या त्यामुळे मोबाईल काय काढता येत नाही बाहेर. चला बघूया गाडीपैकी जाऊन भरल्या का नाही तर मला अपडेट देतो तिथे गेल्यावर. तर मित्रांनो आपण कंपनीच्या बाहेर काढून आता बाहेर आले. 1-1.5 किलोमीटर पुढे आले. कंपनीवाल्यांचा फोन आलता की तुम्ही टपाल विसरले म्हणजे आम्हाला काही एक दिलं गाडी बाहेर काढली आम्ही आलो. त्यांनी म्हटले थांबा आणि आम्ही घेऊन यायला लागले. तर आता घेऊन यायला लागल्या टपाल. आता आपण जस्ट गाडीतून बांधल्या आणि 1-2 किलोमीटर पुढे आले. आता मुंबई इथनं 50 किलोमीटर आहे. 50 किलोमीटर आपण मुंबईला एंटर करतोय. एंटर केल्यावर आता गर्दी तर 100% नसणार आहे. तरी मल्हारला विचारूया गर्दी आहे का नाही. आता सध्या म्हणलं तर गर्दी काय नसेल कारण आता कसं आपल्या जाऊस्तवर नाही म्हणलं 1:30-2 वाजतील जाऊस्तवर गर्दी काय नसेल. सगळं मोकळं असेल. आपण लगेच पार पडला असं वाटते. तरी पण कसं ठाण्यात ते ब्रिजचं जे वरचं काम आहे मेट्रो चालू त्यामुळे एखादी किरण आडवी लावली असेल तर तिथे जरा थोडंफार गर्दी असावी. बघूया आता काय होते. तिथनं काय घोडबंदरमध्ये तर काय गर्दी नसते एवढं. त्या पुढच्या पेसमध्ये घोडबंदरच्या काय गर्दी नसेल. बघूया काय होते. आणि आपण पण गाडी भरायला लावलेली तेव्हा 1-1.5 तासभर झोप घेतल्या त्यामुळे आपल्याला काय आता झोप येणार नाही काय नाही. आणि मल्हार साईडला बसणार आहे आपल्याला रस्ता सांगत कारण की मुंबई आता आपण पहिल्यांदा ट्रक घेऊन पार करणार आहे. त्यामुळं मुंबईचा ब्रिज वर खाली आहे उतरायचं इकडे तिकडे त्यामुळे आपल्याला काय माहित नाही. त्यामुळं मल्हार साईडला बसणार आहे. मुंबई पण पार मीच करणार आहे. आणि शक्यतो मी गाडी चालवली तेवढं चांगलं आहे कारण की आपल्याला पुढची ट्रिप सोलो यायची आहे. त्यामुळं सोलो म्हणजे एकटे यायचं आहे. त्यामुळे आपल्याला एकटं गाडी चालवून एक्सपिरियन्स वाढी तेवढा चांगलाच आहे. त्या कसं आहे कुछ पाणी गेले कुछ कोणा पडत आहे. साहेब आपले आले आपले गाडी घेऊन टपाल देण्यासाठी चालते. तुम्हाला भेटूया. तर मित्रांनो टपाल देणं आलेला आपल्याला रस्ता तुम्ही बघू शकताय. रस्त्याचं थोडं काम चालू आहे आधीमध्ये त्यामुळं गाडी जरा इकडे तिकडे जरा थांबवत गाडी न्यायला लागत्या. तर काही विषय नाही. तुम्हाला म्हटलं तसं मुंबई 50 किलोमीटरवर आहे. 50 किलोमीटर झालं आपण मुंबईमध्ये एंटर करते. एंट्री एकदा झाली की मग हळूहळू कुठं गर्दी असत्या हळूहळू पार करायची. कोण पुढं पोलिसाला भेटलं त्याला नजरअंदाज करायचं किंवा लेस थांबवला तर थांबायचं. काय विषय होती बघायचं. असं बी तसं बी गाडीवाल्यानं पोलिसाचा त्रास ही असतो पहिल्यापासून. त्याला काही विषयच नाही. ती काय रोजच आहे आमच्यासाठी. आला बाबा काय बाबा तुझं घे 100 रुपये जाऊ द्यायचं एवढा आपण विचार करत बसत नाही त्यांच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट काय नाही आता या आम्ही आहे तर मुंबई गोवा रोड आहे. फक्त जरा टायर्स भरल्यामुळे हळू जायला लागते. काय जाम पण नाही ना वरनं दाब पण दिलं नाही
इथं पातूर हळू जायला लागतं. कुठं पातूर आपलं बॉर्डर पातूर सफेद रोड आहे. इथलं सप्पर रोड आहे सगळा, काही विषय नाही. आता चालते तर मित्रांनो आपल्याला मस्तपैकी एक बार कसा घाट लागलेला बघा. ते आपण घाट काढायला लागले. एक डंपरवाला मामा आहे, आपण एक आहे सगळं. काही विषय नाही, छोटा घाट आहे एवढं चालवतात. तेव्हा चौथा गेला, चौथा चढावा लागतो. मुंबई अलीकडे मस्तपैकी आपला जरा प्लॅन चेंज झाला आहे. मल्हारला गाडी द्यायची आहे. कसं आहे आपण जरा मॅपची जरा प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यामुळे आपण पहिला मॅप बघायचा आहे. मॅप आपण साईडला बसून बघणार आहे. गर्दी काय आपल्या रोजच्या जीवनात तेच आहे. त्यामुळे गर्दीनं आपल्याला काही जमत्या गाडीचा काही विषय नाही. आपण मॅपची प्रॅक्टिस व्हावी म्हणून साईडला बसणार आहे. मल्हारला गाडी चालवत देणार आहे मुंबईतनं, असा विषय झाला आहे. आता पहिला घाट चढूया आपण. चला. कसं आहे मित्रांनो, मुंबई असं म्हणजे जेव्हा आता म्हणून मॅप ते नेमका विषय काय माहिती आहे, भली म्हणजे ज्यांनी रेग्युलर 4-5 वेळा आल्यात. हे पण आता माझ्या मी 7व्यांदा चालू आहे. आता 7व्यांदा चालू आहे तरी पण म्हणजे मला अजून ते नेमकं कुठला ब्रिज चढायचं कुठला उतरायचा ते मला पण अजून म्हणजे नेमकं लक्षात येत नाही. त्यामुळे ते मॅपद्वारे बरोबर दाखव म्हणजे गंडवते मॅप. म्हणजे कुठे जर पण तुम्ही तर ते बरोबर ते लक्ष देऊन तर केला तर ते गंडवत नाही मॅप. तुम्हाला माहीत पाहिजे बाबा ते नेमकं गंडवते कुठं हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यामुळे मॅप म्हणजे कसं साईडला बसून तेव्हा मॅप जर बघत बसला आणि साईडला जर बघितला ना बरोबर. आता तिथं टेरीवर तर बसला तर त्याला गाड्या बघायला लागणार, मॅप बघणार कसं तेव्हा असा विषय. कारण तो पुढच्या वेळी जेव्हा येणार तेव्हा मी तर काही संघ नसणार ना त्याच्या. आणि अजून एक विषय म्हणजे आपण मॅप बघत पण जाऊ शकतो. आणि अजून एक म्हणजे मॅप पण बघायचा आणि त्या बाजूला आपल्या DD पासिंग, RJ पासिंग, पंजाब PB पासिंग ते सगळे त्याच बाजूला जात असतात गाड्या. आणि मी जेव्हा पहिल्यांदा पार केलतो ना पहिल्या दुसऱ्यांदा तेव्हा कोण नव्हतं माझ्या संग. मी त्या आधारावरच पार केलतो. म्हणजे PB पासिंग बघायच्या गाड्या, मुंबई पासिंग बघायला, आपलं DD पासिंग बघायच्या, PB पासिंग बघायच्या, RJ पासिंग, DJ पासिंग सगळ्या त्याच बाजूला गाड्या जातात. तरी पण त्या गाड्यांच्या पण जेवढले राहिले नाहीत तुम्ही कुठं जाणार असताना खाली करायला तुम्ही पण त्याच्या मागं जात गेला. ते मॅप आणि अजून म्हणजे आपली जी माणसं आहेत जे सांगणारी म्हणजे आता लय जण आम्हाला सपोर्ट करणारे अभिजित दादा आहेत, गणेश आहेत, माऊली असे भरपूर जण आहेत म्हणजे ते आपल्याला सांगतात नेमकं कसं जायचं. मला आता कुठली पण लोकेशन आली मुंबईमध्ये इकडे तिकडे बरा जायला मी डायरेक्ट लोकेशन त्यांना सेंड करतोय. तिने सांगतात बाबा हे असं जो जा तिथे त्या बाजूला काय अडचण येत नाही काही नाही. त्यामुळं माणसांना म्हणजे आपली अशी माणसं कमवून ठेवा की बाबा तिने आपल्या रोडवर कुठं पण अडचण आली तर सांगितले पाहिजे. बाबा कुठं चोऱ्या होत्या तिथून ते आपल्याला सांगते बाबा इथं इथे जर थांबत जाऊ नको चोरी होत्या. आता आपण परवा दिवशी थांबलो होतो एक्सप्रेसला दुपारचं तिथं पण आपल्या दादानी कमेंट केली सुरेश दादानी की आपण तिथं थांबत जाऊ नका. बरोबर आहे तिथं रात्री थांबली चोऱ्या होत्यात ते 100% माहिती आहे. तिथं फक्त काय विषय दिवस होता आणि तिथं सगळेजण थांबतात आणि माणसं पब्लिक जादा होती त्यामुळे आम्ही थांबलो होतो. तर आम्ही दिवसा पण कुठं थांबत नाही रात्रीचं पण कुठं थांबत नाही. आणि म्हणलं तर 10 बिबे बघूनच थांबतो असा विषय चालते. आता इथून मुंबई आपलं पसवे पाटा म्हणून आहे पुढं ते आपल्या इथून एक 5-6 किलोमीटर आहे. तिथून मग आपण बसायला चालवाला अडचण पाहून निवांत बसते. मुंबई पास करून झाले की गोडबंदरवरनं वर चढले की देऊन टाकू अडचण पावलं गाडी मी निवांत झोपणार. कारण कसं आहे दिवसभर आपल्याला झोप झाली नाही. इकडं लोडिंग ते इकडं त्यांना भाडं बिडं आपलं टपाल आताच वेळ गेला. अडचण पावची 1 तास झोप झाल्या मस्तपैकी बघू. तरी पण ते बसले चालवायला त्यांना परताने झोपल्यासारखं वाटलं परताने आपण घ्यायचं त्याला काय विषय नाही चालते. बघू आता जस्टच लागले बघा हायवेला खाली सर्व्हिस रोडला मल्हारकडे गाडी दिली. आता ते चालवा लागलाय. थोडंफार मॅप बघायला लागतं इकडे तिकडं कारण कसं आहे आपण मुंबईत आहेत नवीन त्यामुळं असा विषय करायला लागते. आणि साईडनं नुसतं मोठ्या बिल्डिंगांचं दर्शन व्हायला लागले. आता सध्या तर आम्हाला लागला साई वर्ल्ड. In 3 kilometers, take the exit towards JNPT road. साईडनं बघू शकता सगळ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. नुसतं किती असं वर बघेल तेवढा मान म्हणून बिल्डिंग आहे सबमिट झाल्या. अजून मुंबईत बघायचं थोडं अजून मुंबईच्या आज गेलं तर अजून ह्यापेक्षा मोठ्या दिसतात. तो काय विषय होते. आता इथनं आम्हाला एक 5-6 किलोमीटर जायचं आहे. इथनं आम्हाला खाली लेफ्ट मारायचं राईट मारायचं आहे. इथनं मी सरळ रस्ता दाखवत होता पण ते पनवेलमधनं जाते. मॅपच्या भरोशावर गेलो असतो पनवेलमधनं तर काढायचं पण झालं असतं. पनवेलमध्ये असता फुल गर्दी आणि नो एंट्री असतात तिथं. त्यामुळं म्हणजे नो एंट्री नसता सोडा पण नो एंट्री असलेली बरी उलट ती गर्दीली असते तिकडं पनवेलला. आता इथं पनवेलच्या बाहेरचा रस्ता असं दाखवते म्हणजे बायपास असल्यासारखं. तिथनं आपण जाऊया आणि बघूया कळंबोळी पाट्यापर्यंत जायचं आपण.
तिथनं आपल्याला जर रस्ता माहीत नाही, म्हणजे मल्हारला माहीत आहे, माझ्या मॅपवर जरा हे करून बघणार आहे, त्यामुळे जरा बघूया कसं कसं काय काय होते. पण मला स्टार्टिंगला एवढा सपोर्ट मिळाला आहे की मॅपला कसं बघायचं, संकट माणूस असल्यामुळं मल्हारला सपोर्ट नव्हता, काय नव्हता, एकटंच. आणि मल्हारला पहिला स्टार्टिंगला सपोर्ट होता त्याला मल्हारला, तर तरी कसं आहे मला जेवढा सपोर्ट आहे तेवढा मल्हारला त्यापेक्षा जरा कमीच होता. पण अथर्व संकट असल्यामुळं त्याला जरा घाट कुठं चालू होते, उतार कुठं आहे, लोणावळा घाटात त्यानं कसं काय काय आहे, नंतर मुंबईतनं बाहेर कसं पडायचं, नंतर आठवड्या गुजरातला पण गेलं, हॉटेल बिटेल चांगले मिळलं, त्याला कुठं सगळं माहीत होतं. त्यामुळं अथर्व संकट असल्यामुळं मल्हारला पण जरा थोडं मस्तपैकी जरा सपोर्ट मिळाला. त्याला एवढं काय असं वाटलं नाही. कसं आहे संकट जरी माणूस असला तरी एवढं काय वाटत नाही. आणि अथर्वला तर सगळं माहीत होतं, त्यामुळं काय आम्ही टेन्शन सोडून दिलं, असा विषय होता. तर आता मला पण सपोर्ट मिळायला लागलाय मल्हारचा. In 400 meters, take the exit toward JNPT road. आणि माझं पण असं लक्षात ठेवणं हे ते माझं पण आता कर्तव्य आहे सगळं. त्यामुळे मी व्हिडिओ पण आता बनवू शकणार नाही. आता आम्हाला इथं मुंबईचा 54 किलोमीटर म्हणून डावीकडे म्हणून बोर्ड आहे. आता इथं आम्ही डावीकडे खाली जाणार आहे सर्व्हिस रोडनं, बघू शकता पुढे रस्ता तुम्ही. आता Take the exit toward JNPT road, then continue on to JNPT road. आता ह्यो पूर्ण आता हायवे आहे. आता इथं आम्ही लेफ्ट साईडला वळवली बघा गाडी. इथनं सर्व्हिस रोडला गाठली गाडी आता. Continue on JNPT road for 1.5 kilometers. तर मित्रांनो Continue for 3 kilometers. किती बोलतेस. आम्ही सध्या आता मुंबईमध्ये एंटर केली बघा. मुंबई एंटर उशीर केले सोडा. आता थोडीफार गर्दी आहे, संध्याकाळ असल्यामुळं गर्दी जरा कमी आहे. मल्हार आपलं मॅप बघत घ्यायला लागलाय. कसं आहे मल्हारला रस्ता पूर्ण माहिती आहे, बाहेर कसं पडायचं लक्षात आहे. पण ब्रिज लय म्हणजे लय असं घोळ घालते. कुठला ब्रिज चढायचा आहे, कुठला ब्रिज उतरायचा आहे, हे थोडंसंच म्हणजे एवढं काय नाही सोडा. थोडं जरा हे केलं तर चालते, काय अडचण नाही. गाडी इकडे साईडला बघा, हे असं साईडला येतं बघा बघा, अशी मध्ये घालतात, असे मध्ये घालतात, असे गाड्यामध्ये घालतात बघा 4 व्हीलर इथं मुंबई साईडला. त्यामुळे जरा अडचण येऊ शकत्या. एअर हॉर्न एक मुंबईमध्ये चालत नाही. रात्रीचं काही एखाद्या वेळेस कोण लईच आडवा आलं तर मारत चालते, पण दिवसा तर वट ट्रकवाले कोण करणार. आता हे बघा टेलरवाला हे निवांत ते त्या साईडनं आपलं एक टाक धरून चाललाय. त्यामुळं ही 12 की तवीजेच जाते बघा ही 4 व्हीलरवाली. अरे यार बात पर यार क्या यार रहने यार क्या. ये देखो कसं आहे जाऊ पण द्यायचं आणि त्याला ते मापवून काढायचं. ओव्हरटेक लवकर होत असेल तर जायचं आपण. आणि आपल्याला वाटतं चढ आहे आपण याच्या साईडला जाऊन थांबणार, तर उगाच आपल्यामुळे मागं करते त्यांना जायला द्यायचं. आणि मग जिथं आपली गाडी मोसमनं पटाकनी जाते तिथं तेवढं दाबायची गाडी. आपल्या मल्लू शेठच्या पण ड्रायव्हिंग मध्ये भरपूर फरक पडलेला आहे. भावाला स्वप्न होतं 4 व्हीलर घेऊन मुंबईत यायचं, ट्रक घेऊन आले तरी माणसा. लक्झरी मध्ये माणसं झोपल्यात बघा. कोण जागा आहे, कोण झोपले, कोण माझ्याकडे बघायला लागले. आणि मित्रांनो कधी कधी असं काय होते काय माहिती, मी व्हिडिओ असं करत असते, लोक माझ्याकडे बघतात, कोण बघतच बसते, कोण बघून हसत बसते. तर काय असते ते काय माहिती, व्हिडिओ करताना त्यांनाच माहिती. थोडा काही विषय नाही, आपण आपल्या नादात रोज ब्लॉग मध्ये आहे नाही भाऊ. खराय भाऊ, खराय भाऊ. संतूभाऊचा लय दिवस कॉल नाही. खराय भाऊ म्हटलं संतूभाऊची आठवण येतात. भाऊ आता नवीन गाडी घेतल्या, नाही टिकली, नामकरण सोहळा अजून करायचा आहे त्यांचा गाडीचा. त्यामुळं त्या गाडीला लढतरीत असणार आहे. काय त्यांचा एक विषय बघायला उद्या लावायचं कॉल, काय विषय म्हणतात बघूया जरा. पाहुणं मंडळी दाखवत नाही. आता मित्रांनो यो आपण मगाशी जर चालवले तो हायवे आणि इथनं आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. तो मॅप मध्ये दाखवत नाही, पण एक आहे, तुम्हाला जर लईच मॅप जर कळत नसलं
वर ठाणे रोड असते, ठाणे रोड. ठाणे पासून हा. जायचं आणि येरळीच्या अलीकडे मग दिंडीवरनं लेफ्ट जायचं. हा ठाणे बघत यायचं. ठाणे कुठं आहे सर्व्हिस रोड रे? ऐक पुढे. आणि असल्या रोड मध्ये साईडला कुठं कधीच थांबायचं नाही, काय पण होऊ दे. मागचं टायर जरी पंक्चर झालं तर नेहमीच ओढत. बघा इथे यो मधला रोड आहे का नाही, एरोली आहे. यो बोर्ड फाटलाय. हा आता सध्याला तर आपल्याला मुलुंडला जायचं आहे डावीकड. मुलुंड ईस्ट. In 300 meters, turn left onto Mulund, Airoli Road. आहे काय 300 मीटर्स वर लेफ्ट मारा म्हणते. सर्व्हिस रोड दाखवत नाही आपल्याला. रिक्षावाले तर मुंबईमध्ये रातभर जागे असतात. मुंबई जागा. हा निम्मी मुंबई जागे असतात थोडा. तसं जरा आपण जरा बघितले ना, त्यामुळे जरा पहिला जाऊन लक्षात आहे. In 200 meters, turn left onto Mulund, Airoli Road. बघा इथनं आपण डावीकडे वळलो. थोडासा उतार लागते, लक्षात ठेवायचं. डावीकडे एरोली बोर्ड लागते, एरोलीतनं आपण लेफ्ट. Turn left onto Mulund, Airoli Road. तिथं गर्दी असते मित्रांनो उताराला. म्हणजे हा मल्हारनं सांगितलं आपल्याला तर काय गर्दी आपल्याला दिसली नाही सध्या. आता इथनं लेफ्ट मारायचं बघा. Continue on Mulund, Airoli Road for 800 meters. Continue on Mulund, Airoli Road for 800 meters. आता आपण एरोलीच्या अलीकडं लेफ्ट टर्न मारलाय बघा. हा हा आणि हे आहे बघा, काय म्हणते त्याला, सिग्नल. आणि हे बघा एरोली. आय लव्ह एरोली. एरोली बघितला तुम्ही. ते आता नवी मुंबईमध्ये आलो आपण. कुणाला माहिती आहे त्याने जाम 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 बिन बँक बघता. हा भावा म्हणलं काय पण म्हण भावा, मांडलं पाहिजे तुला. हो म्हण नको, मांडलं पाहिजे. पार्टी कधी देतोस भाई? बात पार्टी पर आ जाता है यार. पगार झाला. पगार आता राहू सोड, असं ते पहिला पगार झाला. अनुज राज भावा चेष्टा करतोय सोड. तू काय भावा, तू भावाच आपला असा भाऊ. सिरियस चेष्टा करतोय त्याची भावा. काय विषय काय? पण काय पण म्हणा, मुंबई ते मुंबई In बघा. फिरायला 200 तर meters, पाहिजे. at Airoli Circle, continue straight to stay on Mulund, Airoli Road. असं दाबत जायला लागते, दाबत. आता इथं बघा टर्न आहे इकडं. अयो हा आपल्यामुळे साईडच्याला पण काय अडचण आली नाही पाहिजे. असं पळवायचं, असं टर्न मारायचं. आणि मुंबईत कसं हळू जाऊन चालत नाही. हळू गेलं की बोंबलाला आपल्याला ते ट्रॅफिक लागतेच. पटापट पार करायला लागते मुंबई. आणि जसं लवकर पार केले तर चांगलं आहे आपल्याला. असा विषय आहे. माझ्यामध्ये अजून 5-6 वेळा येऊन गेलो तर मग मला लागणार नाही असं वाटतं. हा अजून 5-6 म्हणजे 10 ट्रिप झाल्या पाहिजे. 10-12 सगळ्याचं माइंड जाम मुंबई पार करायला लागते बघा. हे आहे मी आपलं म्हणायचं, माणसं पळवतात का मुंबईत गाड्या? पण आता कळायला का पळवतात. थोडं लई जाम लागते, लई थांबायला लागते मग. आणि आपल्या तर ट्रक आहे, आपले नो एंट्री 6 वाजता संपत्या. नो एंट्री लागते 6 नंतर. आपल्याला 6च्या आत आपल्याला पार करायला लागते. त्यामुळे तर मग लई काळजीने जायला लागते. उतारा सुद्धा थांबायला ना कुठं. काय सांगायचं तुम्हाला, असा विषय मुंबई. मित्रांनो आता टोल नाका पास करून जस्ट ठाण्यात आले बघा आम्ही. आता ठाणे इथनं आपल्याला राईट साईड, जसा राईटचा पट्टा नाही, गाडी ठेवून चालत नाही. आपल्याला लेफ्ट साईडनच गाडी ठेवायला लागत्या. घनसोली त्यांनी सगळं पार केलो.
आणि आता पुढे आलोय. तरी संध्याकाळ आहे मित्रांनो, लय म्हणजे लय लवकर पार झालं. म्हणजे 1.5 ते 2 तासात आम्ही मुंबई पार केली. काय आता कोण कोण कमेंट मध्ये म्हणणार होय, In 300 meters, make a U-turn. कमेंट मध्ये कोण कोण म्हणणार आहे बाबा आम्ही 1.5 तासात पार केल्या. हा किती जरी लवकर गेला तर आहे का नाही मित्रांनो, लयच 1 तास लागते मला तुम्हाला. हा तास सव्वा तास लागतो. Make a U-turn. आम्हाला जाम लागलाय आणि असं थांबलोयच असं काय नाही. अरे युटर्न काय म्हणायला लागली ती. गूगल मॅप वर्तमान का धोका. Head north on Eastern Express Highway, Mumbai, Agra Road. Keep right to stay on Eastern Express Highway. Slight left to stay on Eastern Express Highway, Mumbai, Agra Road. कल्याण नाशिक. Continue on Eastern Express Highway for 4 kilometers. Express Highway for 4 kilometers. नाशिक मार्गे आल्यावर मुंबई पार करायला लागणार आहे ना. नवसारीला डायरेक्ट जाते बघा. आता ही नवसारी, वलसाड, ही म्हैसाणा, अहमदाबाद, राजकोट काय मला माहित नाही. आता आपण गेल्यावर बघूया कुठलं कसं रस्ता काय काय. मोरबी, गुजरात, कचबूज, मांडवी, मुंद्रा, हे एवढी नावं ऐकल्यात, नुसतं गेलो नाही कधी मी. फक्त लास्ट म्हणलं तर सुरतपर्यंत गेलो बघा, गुजरात सुरतला, तेवढंच. बाकी मला काय माहित नाही. बघूया आणि कुठं आपल्याला काय काय एक्सप्रेस भेटते काय नाही. इथं 2 व्हीलर आली मुंबईत आता रात्री बकाबक गाडी मारतात, दुपारचं आता कसं मारतरी काय माहिती. गर्दी तर भरपूर. आता एवढा इथं मोठा इथं हायवे आहे तरी पण बघू शकता इथं कसं काय काय हवं आहे. बऱ्यापैकी गर्दी आत्ता आहे, तरी पण जास्त गर्दी आहे असं म्हणतात. बघूया आपण येताना ट्रिप बघू. दुपारचं झाल्या आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी दुपारचं गाडी एंटर करूया आपण मुंबईमध्ये. आणि तुम्हाला गर्दी 100% दुपारचं असतात. मी तुम्हाला दाखवतो कशी गर्दी आहे काय नाही. Head north on Eastern Express Highway, Mumbai, Agra Road. Continue on Eastern Express Highway for 3 kilometers. कल्याण, डोंबिवली, भाऊ कदम, डोंबिवली. खांब इथं मोर बघणार आहे का. मोर कसा आहे मोर. मुंबई बघण्यासारखं लय काय काय. पण 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर आणा पाहिजे. पाहिजे तिकडे हिंडा. जरा खतरनाक चढ लागलाय बघा यो. आता हे सध्या ब्रिजवर आहे बघा आम्ही. हे वरनं खालनं ब्रिज कुठनं कसं काय काय गेलाय काय कळेना बा. वड 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 म्हणल्या वड. तुम्हाला पटणार नाही. दुपारचं राहू दे, दुपारचं तर आंघोळीच होत्या, रात्रीचं सुद्धा इथं शर्ट भिजते कामानं. मुंबई पार करताना इतकं उकडते मुंबईमध्ये. दुपारचा तर विषय संपला. सगळे आंघोळीच. हा तरी इंजन टाकते. In 3 kilometers, take the exit toward National Highway 48. 2 kilometers, take the exit toward National Highway 48. मुंबई यासाठीच म्हणतात AC पाहिजे. आणि ह्यो तर उन्हाळ्याचं सीझन आहे, काळायचं बंद होतंय असा विषय ह्यो. अयो हे बघा त्या गावात कुठनं येते. हे बघा मुंबईची बिल्डिंग किती मोठी आहे ही मित्रांनो. लांब न दिसते. या बारक्या खिडक्या आहेत ना, जवळ गेल्यावर मोठ्या लाट खिडक्या आहेत. जवळजवळ मला असं वाटते 50-60 मजली बिल्डिंग आहे त्या. असं हे डायव्हर्शन ते असते बघा. रस्ता बंद असते इकडं तिकडं. हा झाड कटिंग करायला.
मागचा पूल दिसायला ते रेल्वे मेट्रो रेल्वेच आहे. काम चालू आहे बहुतेक. काय काय विषय काय माहिती. मेट्रोमुळे चांगलं आपल्याला मेट्रो. मुंबईत गाडी लय वाईट जावं लागत्या. तर मित्रांनो आता घोडबंदर रोडला लागलोय. In ठाण्याच्या 400 meters, turn left after Orion Business Park onto Tulsidham Road. ठाण्याकडे चाललोय मित्रांनो. घोडबंदरच्या अलीकडे जरा जाम लागली बघा. जाम मध्ये जाम काही विषय नसते सोडा. काय तर डायव्हर्जन ते लागलेले असतात. त्यात राईट लेफ्ट गाड्या सोडत असतात. त्यामुळं ही असं जरा जाम लागते बघा. पण एक हाय आरसा टू आरसा वेळ घासून जातात बघा इथं. आणि टू व्हीलर वाले तर कधी कुठनं घुसू शकतात काय माहित नाही बघा. योगी आला बघा. हाय काय टुई 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 करत चालले बघा. आणि कोण आहे का या व्हिडिओ मध्ये घेतो तुम्हाला. चाकाखाली आल्यावर सांगता पण येणार नाही कसं मिळाला. बका बघ. 4 व्हीलर वाला ठीक आहे रे दिसते आपल्याला. 2 व्हीलर वाला कुठे दिसणार आहे. काय विषय नाही मित्रांनो. बघू शकताय जाम कसा लागलाय. आयुष्याला जाम लागलाय. ह्यो जाम काय आहे इकडे थांबलाय. तिथे एक लाईन लागली. ती आणि एक त्यांचं वेगळंच चालू. 3 लाईन केल्या बघा. ही 1 ही 2 आणि ही 3. ही दोन्ही आता वेगळी माणसं आहेत. सगळ्यांना गडबड मित्रांनो जायची. पण गडबड करा ना. आपल्या लेन मध्ये राहून करा. तिसरी लेन आणि काय बनवायची गरज आहे. हा बिल्डिंग बघा. बिल्डिंग बघू शकताय. ही बारकी बारकी ब्लॉक दिसतात नाही. ती एक लाईट म्हणजे एक फ्लॅट आहे. फ्लॅट. आणि किती फ्लॅट आहे बघा तुम्ही. आता थांबलाय मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9. मोबाईल आरशा मोबाईल माझं नाही लक्ष असते. कोण कुठं काय बघाले कोण कुठं नाही आले सगळं बघायचं. लक्ष येतं फक्त काय होत. सानिया अरे इंस्टाग्राम वर गाडी असते. बाबर आमच्या गाडी होय. अरे लय वेळा तुला दाखवते इंस्टाग्राम वर होय. मित्रांनो तो रात्रीचा पंप इथं बंद आहे बघा. आणि इथं गर्दी बघू शकता ठाण्याच्या अलीकड. खिडकीच बंद केला खिडकी बंद आहे. बंद करते. निम्मी हात बरोबर कोणा हात आलं पाहिजे. कसं आहे काच पण बंद ठेवायला लागत्या. कोण हात घालून मोबाईल पाठ्या दिवशी घेऊन जाते. त्यामुळे रिस्क आपण काही घेऊ शकत नाही. मला अजून दगदग काय सांगू मित्रांनो. एक सीन झालता तुम्हाला मी मुंबई पार केल्यावर सांगतो. स्किप करू नका. अनुभव आहे. अनुभवचं बोल तुम्हाला सांगतो. थोडक्यात वाचलोय मी. नाहीतर काय तर खेळ होत होता आपला. सांगतो मला मुंबई पार झाली की नाही सांगतो. काय विषय नाही. सगळे आपल्यासारखं पार करत असतात. लय टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपली लेन धरायची. आपण कोणाला मध्ये घालायचं नाही घासायचं नाही काय नाही. आपल्या हिशोबाने आपण जायचं. गर्दी बघा. वापीला जायला पण मुंबई पार करायला लागते आहे ना. ते मुंबईला अशी गर्दी होत्या म्हणून ते नाशिकला जातात. मल्हार भाऊ कंटाळा आला काय. कंटाळा थोडाफार हे जाममुळे कंटाळा थोडं आहे. जाम लेन आहे. एक अजून 2 किलोमीटर आहे. पण तिथून पुढे गाड्या इथं काय करत तिथे पाहिजे. इकडचा असं गोष्ट इकडचा तिथं कोण नाही पण सांगायला पोलीस वाला पण नसते. त्यामुळे एक गाडी इकडची दाबात करते होता. नाही सगळं मोकळं आहे पुढं.
एवढे तिकडे लक्ष आणि द्यायचं, येऊन आला लक्ष काय आता बघ आपण तर आलो नसतो ताणवत तर आपण कुठं असतो मागं थांबलो असतो कुठं ताणवत आल्यामुळे एवढंच आपलं कमी आहे असा विषय आपल्याला मागणं राईट साईडला लक्ष दे कोणतरी येईल. अजून मागणं गरज लागलं. तर मित्रांनो मुंबई ते पार करून आता सुरत रोडला लागले बघा आम्ही. 1 नंबर मध्ये आता हा 48 नंबर हायवे लागले मस्तपैकी. आता आपल्याला काही टेन्शन नाही काय नाही. आता अंकलेश्वर पर्यंत निवांत जायचं. बरोज अंकलेश्वर पर्यंत निवांत जायचं आता. काही विषय नाही काय नाही. आणि भावाने 1 नंबर मध्ये आपल्या मुंबई पण पार केल्या. कापचा विषय गेलाय. आणि काय रस्त्यात अडचणी आल्या सोडा. जाम लागला, दाबादाबी झाली, जरा मागं सोड पुढं सोड झालं. पण काही विषय नाही. भाऊ संकट आहे आपल्याला त्यामुळं काही टेन्शन येत नाही. इनोवाला कसं थांबलाय बघा इथं. इथं असं गाडी एकदम थांबत्या बघा आहे काय. याला आरसाच नाही बघा. ह्याच्यामुळं गाडी आपली पूर्ण थांबली. याला नीट जागा बघून थांबता येत नाही. गुजरातवाला आहे तरी सुद्धा याला कळत नाही. पूर्ण गाडी ही करून थांबवल्या बघा. त्याच्यामुळे आता आपल्याला त्रास. मागच्या गाडीवाल्याला गाडी थांबवते. मोसम पूर्ण तोडला. तर मित्रांनो मगाशी मी तुम्हाला काय सांगालतो की आपण मुंबईमध्ये जसं एंट्री केली वेरुलीच्या अलीकड एक बारीकमध्ये जाम लागलेला. त्या जाममध्ये ठाण्यात तिथं विषय काय झाला माहिती आहे काय. मल्हार गाडी चालवता आणि गाडी आमची एका ठिकाणी थांबलेली जाममध्ये. आणि साईडला मोठ्या बिल्डिंग होत्या मोठ्या. आणि मी आपलं काय आता तेच की एक बारीकमध्ये रेकॉर्डिंग दाखवतो. त्यात आता काय तुम्हाला माहिती आहे एकदम आपल्या समोर काय तर अचानक झालं की आपल्या तोंडात अपशब्द काय तर निघतात. त्यामुळे तेवढं आपलं समजून घ्या भावांनो. तरी आम्ही काय तुम्हाला दाखवत नाही. आणि दुसरी गोष्ट विषय काय झाला साईडला जरा नजारा चांगला होता. मोठी बिल्डिंग होती. जवळजवळ 50-60 मजली बिल्डिंग होती. ती बिल्डिंगची मी आपलं जरा झूम करून मी तुम्हाला मगाशी बघितलं दाखवालतो. 1, 2, 3 मोजालतो. तर तिथे एक विषय काय होता. माणूस एकच होता तिथं थोडा. पण काय सांगता पण येत नाही. तिच्या साथीदार कोण असल्याची काय माहीत नाही. हवा ती एक होता. आणि माझा व्हिडिओ 2x मध्ये चालू होता. 2x झूमला चालू होता. आणि 2x झूमला कसं आहे साईडचं खालचं काही दिसत नाही. फक्त पुढचं नजारा तेवढा दिसते. तरी बरोबर साईडला म्हणला होता. आणि त्या विषयात काय झालं तो माझ्या फोनकडे बघालता. असं एकदम असं टक लावून मोबाईलकडे बघालता. आणि माझं लक्ष नव्हतं. मी आपल्या बिल्डिंगचे मजले बघालतो 1, 2, 3, 4 असं. म्हणजे माझ्या जरा चुकलं सोडा. जरा लक्ष ठेवायला पाहिजे. तुम्ही आलं तर लक्ष ठेवा. आणि तो माझ्या मोबाईलकडे बघालता. असं एकदम टक लावून बघालता. तो 100% सांगतो माझा मोबाईल हातात मी हिसकावून घेऊन जायच्या तयारीतच होता. जर तुम्हाला तसं काय दाखवायचं असेल म्हणजे ब्लॉगिंगमध्ये जे कोण करते किंवा बघायचं असेल असं काच वर घेणे, आत पंखा चालू ठेवणे किंवा ABS असतं AC चालू ठेवणे, काच वर घेऊन तुम्हाला काय दाखवायचं ते तर माझी पहिली चुकी झाली. आता अनुभव घेण्यासाठी काही तर घालवल्याशिवाय काय अनुभव येत नाही असा विषय व्हायचा. आणि तो माझा मोबाईल 100% मल्हारनं सांगितलं असताना माझा मोबाईल घेऊन गेला असता. मोबाईल टक लावून बघालता. मल्हार साईडला अरे आरशा आधी बघायला लागली मोबाईलकडे. मोबाईल आत घे म्हणून मोबाईल आत घेतला जोरात जाममध्ये. आणि त्याला म्हणलं बाई क्या म्हटलं त्याला काय म्हणजे माझ्याकडेच लागलं टक लावून बघायला. ते म्हणते भाई आगे छोड. हा त्याच्या डोक्यात अजून पण विचार होता की मोबाईल घ्यायला खिडकीच्या आत जाऊन हिसकावून. म्हणून ते माझ्या गाडीकडे हळूहळू चालत यायला पुढं. त्याला काय वाटायला तर मी तर नवीन आहे की याला काय माहित नाही मी चोर आहे का काय असं वाटायला की कोण पॅसेंजर आहे किंवा गाडीतून सोडावं. आणि जवळ याल तर माझ्या मी तो जवळ येईल तसं मी काय केलं गाडी लॉक केली, काचवर घेतली आणि असं आगेचोड काढायला. असं असतं मित्रांनो. पोरं जरी असले पोरी तर थांबायचं नाही. शक्यच नाही. थांबायचंच नाही. माणसं जरी असली तर थांबायचं नाही. जाम लागाल तो गाडी थांबवलं तर लागली सोडायला जाम लागलेलं. आणि अशी चोरं जाममध्येच असतात. आणि जाममधून मोबाईल गाडीतनं इकडे तिकडं हिसकावून ते घेऊन जातात. एकटा असता साईडची काचवर येणे, दरवाजा ढकलणे आणि लॉक करणे बघा. हा आणि तुम्ही मोठी गाडी सोडून कुठं जाऊ शकत
हा मोठी गाडी सोडून आपण जाम मधून जाऊ शकत नाही. तो मोबाईल एकदा घेतला साडीच्या गड्डीत कुठल्या घरात गेला मोबाईल विसरायचा किती पण जावा. गाडी जाम लागला काय करू शकत नाही काय नाही. ते मागे जरी गेला तरी तो तुम्हाला 100% गाऊ शकणार नाही. मुंबईतली लोक चोर असते ती आणि इलाक्यात गेला त्यांची माणसं आली मग विषय संपले आपल्या तिथं. त्यामुळं काय करू शकत नाही. त्यामुळे आपला मोबाईल आपला जपून ठेवणे आपली किमतीची जपून ठेवणे. बघा ते जवळ येईल तर मी काचवर घेतले म्हणजे आणि माग गेला तरी त्याच्यातनं हल्ला नाही. त्या जागेवरच होता तो. मी आरशानं बघालतो दुसऱ्या गाडीवाला बघालता. तर असे विषय होते मित्रांनो. मोबाईल पण सगळं जपून ठेवत जावा. आता मी माझा एक अनुभव आलाय म्हणून मी तुम्हाला सांगायला लागले. असा विषय होतो इथं हायवेला कोण गाड्या बिड्या थांबवत जाऊ नका. वाटतं आपलं जो सुरक्षित ठेवणे. पुढं कोण किती पण अडवू दे वोट्ट थांबायचं नाही. बघा वोट्ट थांबायचं नाही म्हणजे नाहीच की आता काय सांगता पण येत नाही. सोडा एकेकाला गरज पण असते. पुढं ड्रायव्हर पण असते तो त्याला पुढे सोडायचं पण असते. पण काय कोणावर या कलियुगात कोणावर विश्वास ठेवू शकत नाही आपण. त्यामुळं आपला जीव सुरक्षित ठेवणे पुढे जाणे एवढं तर मला आता कळते. बघा एवढं सगळं अनुभव घेत आले. बाग मुंबई पनवेल फिरलो कापोटी ही ते सगळं कळंबोळी फाटा हे काय पाहिजे ते सगळं फिरलो मुंबईत काय. आणि जे माझं काम होतं तिकडं पण गेलो 2 व्हीलरवरनं पण फिरलोय. ते अनुभव तुम्हाला सांगावले. आणि रायपूरमध्ये पण मी त्या लाईनला होतो का नाही त्या लाईनला तर मी चहा प्यायला जात होतो. आम्ही ड्रायव्हर दोघं तिघं होतो. पुढे एक विचार मोबाईल नुसतं बोलून काय तर पाठवापटे इकडं तिकडं काय तर करायला तर त्याच्या हातातनं मोबाईल हिसकावून घेऊन गेल्यात. आणि अँड्रॉइडचा जर मोबाईलला काहीच करू शकत नाही आपण. असं मी चोरी होताना स्वतः डोळ्यासमोर बघितले. त्यामुळे सांगतोय ले कुणाला नादा लागत बसायचं नाही. आता उगाच जास्त बोलायला नको. तुम्हाला मी एवढा अनुभव सांगितला. एवढा अनुभवातनं तुम्हाला कळलं असणार आहे मी माझं म्हणणं काय आहे काय नाही. तर असं जरा जपत जावं बाकी काही विषय नाही. तर चला आपण आता लागलो हायवेवर. आता बघा या हायवेवर लागले आपण आता सध्याला. आता मला जरा झोप म्हणते रस्ता काय सरळ जाय. मी त्याला म्हटलं मला माहीत नाही मी जर रस्ता बघत बसतो तो म्हणला इथनं रस्ता सरळ आहे काय बघायला लागत नाही काय नाही. झोप तुला डायरेक्ट बॉर्डरवर किंवा कुठं छापेचं असतात तिथं उठवतो 1-2-3 तास झोप होऊ दे. म्हणजे त्याची पण झोप होऊ शकते पुढं मी गाडी चालताना. इथं आता सरळ अंकलेश्वरपर्यंत सरळ आहे काय वळायचं नाही काय नाही. त्यामुळे ते झोप म्हटला तर आता मित्रांनो आपण झोपणार आहे. आणि भेटूया आता तुम्हाला डायरेक्ट आपण जिथं उठते तिथं 1-2-2.5 तासानं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओच्या अपडेटला. तर मित्रांनो आपलं पुढे थांबलोय टायरी जरा चेक करायला. तिथं आपलं बोर्ड बंदरामधून माझ्या मत नाही ना म्हटलं तरी एक 15-20 किलोमीटर पुढे आलो. जरा इथं चहा होता चहा पण पिवा म्हटलं. टायरी राहत म्हणजे मला थांबलेलं लगेला पण तिथं काय आपल्याला हात मारता आला नाही. आणि मारला हात वरच्यावर दगडं कडपण काय काढली नव्हती. त्यामुळे आता इथं म्हटलं इथं मस्त जरा एक राऊंड मारूया सगळं चेक करूया आणि टायरी पण चेक करूया. तेच चालू टायरी चेक करायचं. इथं मागायला चहाचं पण आहे. चहाचं एक आहे मस्तपैकी एक चहा एक मारलं की परत बघायला लागत नाही. परत उजवी गोष्टीवर काय असेल तेवढं आपण उठवायचं पण नाही. कसं आहे टेस्ट करू नको. पंखा चालू आहे गाडीतला तेवढं झालं मी पंखा चालू करून उतरलं. गाडी पण चालू आहे काचवरते त्यामुळे काय विषय नाही. बघा जेव्हा असं चहा आहे मस्तपैकी. म्हणजे माझा एक ग्लास झाला आहे पहिलं पिऊन. मी अजून एक परत आणि एक ग्लास घेतला आहे कारण चहा बाहेर आहे. आणि तो पहिला ग्लास आहे तो थोडासा गारा झाला. यातनं कसं बघा वापा निघाल्यात जणाजण. त्यामुळे परत आणि आपण अजून एक ग्लास घेतला आपला आणि पिण्यासाठी चहा पिण्यासाठी. आणि आपण मस्तपैकी गरम गरम चहा प्यायला आपण म्हणजे ते होता पण त्याचा झटका बसला आहे. हे म्हणतात ना जे टॉर्क जे म्हणतात ना ते बसला नाही ते चहा पिताना. त्यामुळं परत आणि गरम चहा घेतला. आता टॉर्क बसला झंझण आल्या पाहिजे डोक्याला त्यावर ते हे होत नाही म्हणजे आळसपणा जात नाही. झोप अजून येणं झालं आळस आला आहे जरा असा विषय. व्ह्यू बघा समोर मित्रांनो कसा आहे एक नंबर आहे नाही. हे मी बघूनच थांबलो आणि इथं हे हॉटेल आहे तुळशी मी थांबलो तो. मी लगवेला थांबलो तो
पण लघवी केली, टायरी पण चेक केली. मला हे सांगा येऊ का विषय माझं हे डांबोर कॅन कसं आहे तुला कॅन नेमकं आहेत कसं मला पण मी पण आता एकदम बघितलं नेमकं त्यासाठी कॅन काय माहिती मी आता बघितलं मी टायरी चेक केली टायरी चेक करून माझे मारलं नेमकं कॅन आहेत कसं तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमी करून सांगा आहे नाही काय झालं मी बॉर्डरच्या अलीकडे आहे 10-15 किलोमीटर आहे बॉर्डरवर जाऊन भेटतो.